Good morning, students. Today we learn now the lesson 1.6 Into the Wild. Kiran Purandare, Part 3. Today we learn the lesson Into the Wild, page number 57, last second paragraph. Meanwhile, I saw a man standing at a distance with a stick in his hand. आणि त्याच वेळी एका माणसाला हातात काठी घेऊन उभं असलेलं मी पाहिलं. As I approached, he appeared, spoke due to alarm calls of the leopard. मी जवळ गेलो तेव्हा बिबट्याच्या धोक्याच्या इशाऱ्यांमुळे तो घाबरलेला दिसला. We greeted each other. आम्ही एकमेकांना अभिवादन केलं. He was Raju, escaped from पितेझरी. तो पितेझरीत राहणारा राजू इस्केप होता. He had come to collect logs but retreated due to the leopard's movement. तो लाकडे गोळा करायला आला होता पण बिबट्याच्या हालचालींमुळे तो परत निघाला होता. Raju was amazed at my regular solitary visits to Ambarzara, the haven for tigers, leopards and sloth bears. वाघ, बिबट्या आणि सुस्त अस्वलाच्या निवाऱ्याचे ठिकाण असलेल्या उंबरझऱ्याला होणाऱ्या माझ्या एकाकी भेटीबद्दल ऐकून हा राजू चकित झालेला होता. वी स्टॉप्ड अंडर अ कुसुम ट्री टू टेक अ ब्रेक. विश्रांती घेण्यासाठी आम्ही कुसुमच्या झाडाखाली थांबलो. वी बोथ फेल्ट अ बीट रिलॅक्स. आम्ही दोघेही थोडे तणावमुक्त झालो होतो. नाव वी वेअर 4 eyes, 4 hands विथ अ स्टिक. आता आम्ही 4 डोळे आणि काठी असलेले 4 हात झालो होतो. देन वी बोथ रिझ्युम्ड अवर वॉकिंग टूर. परत एकदा आम्ही पायी चालत जायला सुरुवात केली. देअर वॉज वन टायनी ट्रॅक दॅट ब्रोक आउट ऑफ द मेन ट्रेल. टायनी ट्रॅक मीन्स एका रस्त्याला तयार झालेला छोटा दुसरा रस्ता. मुख्य मार्गाला एक छोटी पायवाट त्या ठिकाणी फुटलेली होती. आय विल टेक दिस रूट, यू गो स्ट्रेट. मी या वाटेने जाईन, तुम्ही सरळ जा, सेड राजू. राजू म्हणाला. अँड टर्न राईट. आणि तो उजवीकडे वळाला. आय केप्ट वॉकिंग स्ट्रेट अंटिल आय क्लाइम्ड अ फॅमिलियर हिलॉक. मी ओळखीच्या टेकडीची चढण येईपर्यंत सरळ चालत राहिलो. I crossed the cement pillar and stone stacked by Forest Development Corporation to mark the boundary of the forest compartment. आणि वन विभागाच्या हद्दीची जी खूण होती, इंडिकेट केलेलं जे साईन होतं ते दाखवण्यासाठी वन विकास मंडळानं रचून ठेवलेले सिमेंटचे खांब व दगड ओलांडून मी पुढे गेलो. टूक अनादर ट्रेल. आणि तिथून पुढे गेल्यानंतर त्याने दुसऱ्या रस्त्यानं जाण्याचा मार्ग स्वीकारला. आफ्टर क्लाइम्बिंग डाऊन वॉकड अक्रॉस अ ब्युटिफुल महुआ ट्री लोडेड विथ रेडिश ब्राऊन लीव्स. आणि ज्यावेळी हा रायटर त्या पायवाटेने जाऊ लागला, ती हिल उतरून खाली गेला, त्यावेळी लाल तपकिरी पानांनी भरलेली एक सुंदर महुआ झाडाला ओलांडून तो पुढे गेला. द ग्राउंड अंडर द ट्री वॉज क्लीन्ड व्हेरी वेल. झाडाखालची जमीन अगदी चांगलीच स्वच्छ केलेली दिसत होती, साफ केलेली दिसत होती. द थॉट इन्स्टंटली फ्लॅशड इन माय माइंड. आणि त्या क्षणी एक विचार माझ्या मनात चमकून गेला. आय हॅड लॉस्ट माय वे. मी वाट चुकलेलो आहे. नेक्स्ट मोमेंट आणि पुढच्या क्षणी आय फाउंड अनादर डस्की ट्रेल. आणि पुढच्या क्षणी मला आणखी एक धुळकट मार्ग दिसला. डस्टी मीन्स धूळ असणारा. हेस्टली आय टूक दॅट ट्रेल विच लुक मी फ्रॉम अ नॅरो गॉड टू अन ओपन फील्ड. आणि घाईघाईने मी ती पायवाट चालायला सुरुवात केली. ती मला अगदी अरुंद खिंडीतून मोकळ्या मैदानात घेऊन गेली. The area was surrounded by hillocks of dry, deciduous tropical forest.
तो भाग सुक्या, डेडिसियस मीन्स ट्रॉपिकल, घनदाट. Then deciduous having trees that shed leaves in the dry season म्हणजे पानझडी, घनदाट अरण्य. आणि तीच पायवाट अरुंद खिडकीतून मोकळ्या मैदानात घेऊन गेल्यानंतर तो एक भाग सुक्या पानझडी उष्ण कटिबंधीय जंगलाच्या टेकड्यांनी वेढला होता. आय टर्न बॅक टू स्पॉट द सन. मी मागे वळलो तसे मला सूर्याचे दर्शन झाले. नाव आणि आता द जॉग्राफिकल वेस्ट वॉज सेट. भौगोलिक पश्चिम दिशा मावळली होती. द डस्की ट्रेल हॅड व्हॅनिश्ड. धुळकट पायवाट नाहीशी झाली होती. गुड हेवन्स, आय वॉज लॉस्ट. अरे देवा, मी खरोखरच आता वाट चुकलो आहे. कम्प्लिटली लॉस्ट इन दिस जंगल. त्या जंगलात पूर्णपणे हरवून गेलो होतो. दॅट टू ॲट अ व्हेरी ड्रेडफुल टाईम. तेही या अशा भीतीदायक वेळी, सायंकाळच्या वेळी. द सन वॉज मेल्टिंग डाऊन लाईक अ फ्लिटिंग रनर. सूर्य एखाद्या वेगवान धावपट्टूसारखा वेगानेच मावळत चाललेला होता आणि अशा वेळीच हा रायटर त्या ठिकाणी रस्ता चुकलेला होता. सोक्ड इन माय ओन स्वीट. स्वतःच्या घामामध्ये मी नखशिखांत भिजलेलो होतो. आय फेल्ट लाईक शाउटिंग टू माय हर्ट्स कंटेंट. आणि मला जीवाच्या आकांताने ओरडावंसं वाटत होतं. बट देअर वॉज नो अदर सोल टू लिसन टू माय साऊंड इन दिस वाइल्डरनेस. पण त्या निर्मनुष्य ओसाड जागी माझा आवाज ऐकायला दुसरं कोणीही व्यक्ती त्या ठिकाणी उपलब्ध नव्हती. आय हॅड 2 बॅग्स विथ मी. माझ्याकडे 2 बॅग होत्या. द शनबान बॅग हॅव्हिंग द कॅमेरा. कॅमेरा असलेली एक शनबॅन बॅग. अँड द अदर वॉज अ स्मॉल कलरफुल हँडमेड बॅग. आणि दुसरी एक खेड्यामध्ये जेवणाचा डबा नेण्याकरता वापरली जाणारी की हँडमेड, हाताने बनवलेली रंगीबेरंगी अशी पिशवी दुसऱ्या हातामध्ये होती. यूज इन विलेजेस टू कॅरी टिफिन. द टिफिन स्टील हॅड सम स्टफ. डब्यामध्ये थोडं अन्न शिल्लक राहिलेलं होतं. बट आय डिडंट फील लाईक हॅव्हिंग इट. पण मला ते खाण्याची इच्छाही नव्हती. द ब्लॉसमिंग बॉक्सवूड ट्रीज. बहरलेली बॉक्सवूडची झाडे. द बूप बूप साऊंड ऑफ काउकल बर्ड. भारद्वाज पक्षाचा धूप भूप आवाज करणारा तो आवाज, तो पक्षी. द सॉंग ऑफ अ रॉबिन बर्ड. रॉबिन पक्षाचं गाणं. ऑल ॲपियर्ड अलाइव्ह टू मी. हे सर्व मला त्या क्षणी परकं वाटू लागलेलं होतं. त्या गोष्टीचा आनंद घेता येत नव्हता. It was more than an hour and I was still there searching for a suitable tree to climb and get secured. आणि 1 तासापेक्षा जास्त वेळ निघून गेला आणि मी अजूनही तेच सुरक्षितपणे चढून बसता येईल असे एखादे झाड शोधू लागलो. टर्न बॅक टू देअर ट्रेल यू लेफ्ट. माझे मन मला सांगत होते, तू पाठीमागे सोडलेल्या वाटेकडे परत फिर. माय माइंड वॉज टेलिंग मी turn back to the trail you left. My mind was telling me. But there were no signs of the trail. पण त्या रस्त्याने, त्या वाटेच्या खुणा कुठेही दिसत नव्हत्या. I had no other way to climb the hillock before me. माझ्या समोरची टेकडी चढण्यासाठी कोणता मार्ग दिसत नव्हता. There were more hillocks. मी उभा होतो त्याच्या आजूबाजूला आणखी बऱ्याच टेकड्या होत्या, लहान डोंगर होते. आर सम मोर अराउंड द वन आय वॉज स्टँडिंग. मी ज्या ठिकाणी उभा राहिलेलो होतो त्या ठिकाणी माझ्या समोर अवतीभोवती बऱ्याच टेकड्या, छोटे मोठे डोंगर सुद्धा होते. नियर माय फीट वेअर द ड्राईड अप ड्रॉपिंग ऑफ स्लोथ बियर. माझ्या पायाशी सुस्त अस्वलाची शुष्क विष्ठा पडलेली होती. द स्लोथ बियर of Ambasara must be out in open sniffing for a food. आणि अंबाझराचे सुस्त अस्वल अन्नासाठी हुंगत बाहेर पडलेले दिसते. आय कॉशन मायसेल्फ. मी स्वतःलाच सावध करीत म्हणाले. थिंकिंग ऑफ एव्हर्टिंग ऑल सॉर्ट ऑफ इव्हेंच्युअलिटी.
कोणत्याही प्रकारचे संकट टाळण्याच्या विचारानं मी एक पाऊल पुढे टाकले. आय मेड अ मूव्ह. मी पुढे चालू लागलो. आय रॅन डाऊन द हिलॉक दॅट आय हॅड क्लाइम्ड अप at a frantic speed. Frantic means hurried and excited. I ran down the hillock that I had climbed up at a frantic speed. आणि चढलेल्या टेकडीवरून मी वेगाने खाली पळत गेलो. The west was to my right hand side now. आता पश्चिम दिशा माझ्या उजव्या हाताला होती. The evening breeze flew though my wet curled hair. माझ्या घामट कुऱ्या केसांमधून संध्याकाळच्या वाऱ्याची झुळूक वाहून गेली. माय स्टमक वॉज एचिंग. माझे पोट दुखत होते. आय केप्ट वॉकिंग इन होप. परंतु मी आशेने पुढे चालतच राहिलो. आफ्टर अराउंड 50 स्टेप आणि सुमारे 50 पावलं चालल्यानंतर आय फाउंड अ ब्राईट रेड सॉइल ट्रेल. मला चमकदार लाल मातीची एक पायवाट सापडली. आय फाउंड माय सिल्वर लिनिंग ऑन दिस ट्रेल. आणि या पायवाटेवर मला माझ्या वाईट स्थितीतही आशादायक खुणा सापडल्या. देअर वेअर मार्क्स ऑफ बायसिकल व्हील ऑन दिस ट्रेल. या वाटेवर सायकलच्या चाकाच्या खुणा दिसत होत्या. दॅट वॉज अ बिग कन्सोलेशन फॉर मी. आणि माझ्यासाठी ती मोठी दिलासा देणारी गोष्ट होती. देअर मस्ट बी अ व्हिलेज नियर बाय. जवळच एखादं गाव असलं पाहिजे. आय रिश्युअर्ड मायसेल्फ. मी स्वतःलाच धीर देत म्हणालो. मोर क्वेश्चन्स रिसर्फेस्ड. पुन्हा आणखी प्रश्न माझ्यासमोर उपस्थित झाले. हाऊ फार इज द व्हिलेज. गाव किती दूर असेल. अँड वेअर. कुठं असेल. इन विच डिरेक्शन. आणि कोणत्या दिशेला असेल. असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये उपस्थित झाले. आय क्लाइम्ड वन मोर हिलॉक. मी अजून एक टेकडी चढलो. अँड ट्रायड टू लोकेट साइन ऑफ ह्युमन सिव्हिलायझेशन. आणि मनुष्य वस्तीच्या काही खुणा दिसतात का ते शोधण्याचा प्रयत्न करू लागलो. माय लेग्स वेअर ट्रेम्बलिंग. माझे पाय थरथरत होते. ट्रेम्बलिंग मीन्स थरथरणे, कापणे. ॲज आय रीच्ड द टॉप ऑफ द हिल. आणि डोंगराच्या माथ्यावर पोहोचताच आय जम्प्ड विथ जॉय. मी आनंदाने उडी मारली. आय हिअर द साऊंड्स ऑफ पीपल टॉकिंग इन द लाऊडस्पीकर. का आनंदाने उडी मारली तर लाऊडस्पीकरवर बोलणाऱ्या लोकांचे आवाज मला ऐकू आले. इन अ जिफी. आणि एका क्षणात आय रॅन डाऊन द हिल. मी टेकडीवरून खाली आवाजाच्या दिशेने उत्साहाच्या भरामध्ये पळत गेलो. आय रॅन डाऊन द हिल टुवर्ड्स द साऊंड विथ फुल विगॉर. त्या हिलवर पोचल्यानंतर या रायटरला खूप आनंद झाला आणि त्या टेकडीवरून खाली आवाजाच्या दिशेने उत्साहाच्या भरात तो पळत गेला. आय स्टंबल्ड अँड फेल डाऊन. अडखळला आणि खाली पडला. सॉ ड्रॉपिंग ऑफ ब्ल्यू बल्स नियर बाय. आसपास मला नीलगाईची विष्ठा पडलेली दिसली. स्ट्रगल स्टूड अप अँड डिसाइडेड विच डिरेक्शन टू मूव्ह ऑन. मी धडपडत उठलो आणि कोणत्या दिशेने जायचं हे ठरवलं. द साइन ऑफ सिव्हिलायझेशन वेअर विजिबल. मनुष्यवस्तीच्या खुणा दिसू लागल्या होत्या. द टायनी स्लीपी व्हिलेज ऑफ पिटेझरी वॉज विजिबल दो द ग्रीन हुड. हिरव्यागार जंगलातून पिटेझरीचे लहानसे सुस्तावलेले खेडे दिसत होते. द लँटर्न ऑफ राजीराम भालवीज फार्म. हिरव्यागार जंगलातून पिटेझरीचे लहानसे सुस्तावलेले खेडे दिसले आणि राजीराम भालावीच्या शेतातला कंदील त्यांना दिसला. द लाऊडस्पीकर इन्स्टॉल्ड फॉर लेफ्ट टू स्पॉट द व्हिलेज केशव भालवीज मॅरेज. आणि भालवीच्या लग्नासाठी लावलेला लाऊडस्पीकर सर्व काही स्पष्ट दिसत होते. Then all were in clear sight. Turn left to spot the village, lake and familiar hillock
ने डावीकडे पाहिल्यावर गावातला तलाव अँड सुहुडकीची ओळखीची टेकडी त्यांना दिसली. सुहुडकी फॅमिलियर हिलॉक ही सुहुडकीची ओळखीची वाटणारी टेकडी हिल या रायटरला दिसली. द डॉग बार्क्ड टू वेलकम मी टू द व्हिलेज. गावात माझे स्वागत करण्यासाठी डॉग भुंकल्याचा आवाज मला ऐकू आला. द फर्स्ट थिंग आय डिड वॉज टू टेक अ बाथ. सर्वप्रथम मी आंघोळ केली. द शेकिंग ऑफ लॅम्स अँड लिसन अ बीट. अवयवांची थरथर काहीशी कमी झाली होती. द स्टमक ॲट स्टार्टेड अगेन. पोटदुखी पुन्हा सुरू झाली. एट टू द फुल अँड देन स्लम्प्ड ऑन टू द कॉट. पोट भरून जेवलो आणि मग कॉटवर स्वतःला झोकून दिलं. लाईंग अवेक लुकिंग ॲट द स्टार स्टर्न स्काय. अजूनही आपण हरवून जाऊ शकतो असे जंगल अस्तित्वात आहे, हे आपले सुदैवच नव्हे का, असा प्रश्न या रायटरच्या मनामध्ये आला. Lying awake looking at the star-studded sky, I spoke to myself, there still exists a jungle where we can get lost. Isn't this our good luck? की माझेच हे गुड लक आहे, सुदैव आहे की मी चुकण्यासारखं एखादं तरी जंगल हे अस्तित्वात आहे. आणि आडवा होऊन त्या खॉटवर पडून आकाशामध्ये असलेल्या ताऱ्यांनी फुललेल्या आकाशाकडे पाहत हा रायटर स्वतःशीच बोलू लागला. दिस एक्स्ट्रॅक्ट टेकन फ्रॉम सखा नागझिरा बाय किरण पुरंदरे. किरण पुरंदरे यांच्या सखा नागझिरामधून घेतलेला हा एक एक्स्ट्रॅक्ट आहे, पार्ट आहे. देन नेक्स्ट लेक्चर वी विल सी द पार्ट सेकंड, ट्रॅकिंग द पॅन्थर ऑफ नागरहोल.